डोंबिवली पश्चिमकरांसाठी दिलासादायक बातमी. अनेक वर्षांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर तोडगा निघण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिम उपकेंद्राला सध्या MIDC विभाग कार्यालयातून आनंदनगर उपविभागामार्गे वीजपुरवठा केला जात होता. सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या या मुख्य फीडर मार्गावर वारंवार बिघाड होत असल्याने नागरिकांना तासनतास वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून लोढा अपर ठाणे भिवंडी मार्गे डोंबिवली पश्चिमसाठी नवीन इनकमिंग फीडर आणण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. हा प्रस्ताव माजी स्थायी समिती सभापती दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. आज 2 महत्त्वाची कामे सुरू झाली असून मोठागाव स्वामीनारायण सिटी येथे नवीन RMU बसवण्याचे काम सुरू झाले आहे, तर लोढा अपर ठाणे उपकेंद्रातून डोंबिवली पश्चिमेसाठी नवीन फीडर टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. हा नवीन फीडर संपूर्ण डोंबिवली पश्चिम भागासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कार्य करणार असून जुन्या फीडरमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ वीजपुरवठा सुरू ठेवता येणार आहे. तसेच मोठागाव मानकोली ब्रिज तयार झाल्यामुळे अप्पर ठाणे उपकेंद्रातून 6 नवीन फीडर्स उपलब्ध होणार असून याचा मोठा फायदा डोंबिवली पश्चिम भागाला होणार आहे. या सर्व कामांमुळे वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास कमी होणार असून नागरिकांना स्थिर, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. ही कामगिरी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमकरांसाठी हा वीजव्यवस्थेतील परिवर्तनाचा नवा अध्याय ठरणार आहे.